पडले नाहीत, कारण रमाईने तो संसार टिकवला आणि तिने टिकवला म्हणून बाबासाहेबांनी आज आम्हाला टिकवलं. आज रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एक प्रकारे दिवाळी साजरी केली जाते आणि हे वर्षानुवर्ष भव्य दिव्य नेताजी नगर, कामराज नगर, नालंदा नगर व माता रमाबाई नगर या सर्वांना एकत्र घेऊन करायचं आहे. 77 वर्षाची वय माझं, तरी पण मी कुर्ल्यावरून इथपर्यंत आलेली. माता रमाई सगळ्यांची माऊली आहे. आज आम्ही माता रमाईंना एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करतोय आणि खरंच खूप आनंद होतोय की त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहोत. इस वक्त मैं रमाबाई कॉलोनी हूँ. आज माता रमाई की आज जयंती है, बड़े धूमधाम से देख रहे हैं. हमारे यहाँ पर पब्लिक यहाँ जो है उनकी रथ यात्रा में काफ़ी जोरदार से निकाली जा रही है रथ यात्रा, और यहाँ पे काफ़ी लोग हैं. और आज देखा जाता है जिस तरह से माता रमाई की जयंती में बड़े धूमधाम से रथ यात्रा निकाला गया है. और आपको बताना चाहते हैं जिस तरह से आज यहाँ पर भी जनता है और देख रहे हैं बाबा साहब अम्बेडकर जी का यहाँ पे पुतला है, और आज जो है माता रमाई का रथ निकाला गया है. ये सभी रमाबाई अम्बेडकर गलियों में जो है उनकी रथ यात्रा की जा रही है. और देख रहे हैं यहाँ पे काफ़ी महिलाएं भी हैं और जोरदार से यहाँ पर और साज के साथ में भरपूर आज यात्रा में शामिल होकर एक उत्साह के साथ में जन जागृति अभियान दी जा रही है. और उसी तरह देखा जा रहा है आज माता रमाईची जयंती. तुम्हाला कसं काय वाटतं आज? खूप छान वाटतं आणि सगळ्या संयुक्त जयंती केली त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे. एकदम खूप मस्त. तुम्हाला कसं वाटतं? माता रमाई सगळ्यांची माऊली आहे. आज तिचे श्रेय आम्हाला लागले आहे आणि तिच्या त्यागामुळेच आज आम्ही महिला आज एवढा आनंद घेत आहोत. मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव प्रज्ञा अंकुश. कसं वाटतं तुम्ही माता रमाईच्या जयंतीला? आज आम्ही माता रमाईंना एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करतोय आणि खरंच खूप आनंद होतोय की आम्ही एका वेगळ्या पद्धतीने आज अभिवादन करणार आहे आणि खूप आनंद आहे. थँक्यू. आता लहान मुलांसाठी तुम्ही काय सांगणार आहे? लहान मुलांनी मला वाटतं प्रत्येकाने आपल्या बाबासाहेबांचे विचार जपले पाहिजेत आणि त्यांनी प्रत्येक वेळी जयंती साजरीच केलीच पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा स्वतःच्या मनाशी आपलं लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी आपल्याला काय दिलं आहे आणि त्यांचा वारसा जपला पाहिजे त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा. तुम्हाला कसं वाटतं? मला खूप छान वाटतंय. रमाई जयंती निमित्तानं आम्ही लेझिमद्वारे त्यांना अभिवादन करत आहोत, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहोत. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आम्ही स्वतःला खूप खुशनसीब समजतो की आम्ही आज रमाईंना रिप्रेझेंट करू इच्छितो. धन्यवाद. माता रमाई के आज शोभा यात्रा रथ यात्रा निकाला गया है. आज हमारे बीच में कुणाल तुरे राव है. आज कुणाल तुरे राव जो कि सामाजिक और राजनीतिक भी कार्य करते हैं, तो इनसे भी थोड़ा विशेष चर्चा करते हैं. कुणाल दादा, आज माता रमाईची जयंती आहे, मोठ्या प्रमाणात लोक आहेत. तुम्हाला असं काय वाटतं की आज जयंतीमध्ये लोक उत्साह वाटतं? कसं मला सांगणार? माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पहिल्यांदाच आपण ही जयंती 2011 पासून साजरी करतो. यावर्षी इलेक्शनच्या माहोलमध्ये, कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या माहोलमध्ये गट तट सोडून जात धर्म सोडून सर्व लोक त्या कार्यक्रमामध्ये आले. त्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेची निवडणूक ही ठरली. त्या निवडणुकीमध्ये लोकांनी जात धर्म पात सोडला नाही आणि एका आमच्या उमेदवाराला सहकार्य केलं. तो जो एकोपा टिकून ठेवण्यासाठी मी गेल्या 2011 पासून जी जयंती चालू केलेली आहे, त्या जयंतीमध्ये तो एकोपा टिकून ठेवण्यासाठी आम्ही सर्वांना विनंती केली की ह्या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वांना एकत्र आणूया आणि जो कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य नेताजी नगर, कामराज नगर, नालंदा नगर व माता रमाबाई नगर या सर्वांना एकत्र घेऊन करायचं आहे. त्याची आम्ही संकल्पना केली आणि त्या संकल्पनेमध्ये सर्वांनी झाडून, आमच्या माता भगिनींनी झाडून त्या कार्यक्रमाची शोभा जी आज तुम्ही बघताय ही शोभा त्यांनी वाढवलेली आहे. तरी माझ्या सगळ्या नगरातल्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की अशीच जो एकोपा आहे तो कायम टिकवावा आणि तो पुढच्या इलेक्शनपर्यंत असाच राहावा अशी विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. अजून कोण सांगा जे आज मोठे लोक आता प्रमाणात उपस्थित आहेत, आपल्या माणसाला काय तुम्ही सांगणार? आमच्या लोकांना हे सांगायचा प्रयत्न करणार आहे आम्ही की गट तट सोडून एखाद्या समाजाचा उमेदवार जेव्हा उभा राहतो त्यावेळेस या समाजासाठी आपण गट तट सोडून एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र्याला ह्या मूठला आपण वज्रमूठ बनवली पाहिजे अशी मी माझ्या समाजाला आव्हान करतो. धन्यवाद सर. आज तुम्ही काय सांगणार? तुम्ही वरिष्ठ आहेत, आज तुम्ही या रथामध्ये सामील आहेत, काय बोलतो? आज या ठिकाणी जवळजवळ 85 सालापासून याच्यामध्ये समजा सैनिक दलामध्ये मी
मेजर असून पंचशील महिला मंडळाची अध्यक्ष आणि आज खरोखर इतका आनंद वाटला का रामा माताची जयंती आहे त्यामुळं घरातून लहान मोठेशी बाहेर पडलेले आहेत तरी ह्या खुशी आता काही जण आजारी असून तरी पण बाहेर पडले कोणाला शुगर असून तरी पण बाहेर पडले पण आमच्यासारख्याने एवढ्या वयस्कर 77 वर्षाची वय माझं तरी पण मी कुर्ल्यावरून इथपर्यंत आलेली आणि असंच आपण हर वर्षी ही जयंती के साजरी झालीच पाहिजेत हे आव्हान मी आतापासूनच देते सर्वांना. कुणाल तुरेलाल तुम्ही काय सांगणार आहे? मी काहीतरी करणार आणि काहीतरी हे करणार पण करून दाखवणार. परमपूज्य नेते बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि माता रमाईचा विजय असो. धन्यवाद. जयंती आहेत आज लोक भरपूर वाटतात आणि खूप छान वाटतं आणि कसं तुम्हाला काय वाटतं की आज जे भरपूर माणसं आज जयंतीला उपस्थित आहोत? खरं तर ही रमाबाई आंबेडकर नगर वसाहत आहे जिच्या नावाने ही वसाहत आहे तिची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी असा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला. एक नवयुग मित्रमंडळ ही जयंती गेल्या 11 वर्ष 12 वर्ष साजरा करते पण आज आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की हिला सार्वजनिक रूप द्यायचं आणि जुनी रमाबाई कॉलनी नेताजी नगर कामराज नगर नालंदा नगर रमाबाई कॉलनीतल्या सगळ्या छोट्या मोठ्या वसाहती आम्ही सगळे एकत्र येऊन हा जल्लोष हा महोत्सव साजरा करायचं ठरवलं आणि त्याचाच हा परिणाम आज सगळे लोक जोशात आहेत नाचत आहेत. अजून आज जे रमाबाईचे कार्य होत आहे लोकांना कसं माहिती पडतं? बघा बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई जर खंबीर उभी नसती तर बाबासाहेब परदेशात जाऊ शकले नसते. बाबासाहेब संसारात अडकून पडले नाहीत कारण रमाईने तो संसार टिकवला आणि तिने टिकवला म्हणून बाबासाहेबांनी आज आम्हाला टिकवलं आपल्यासाठी काम केलं. आम जनतेला काय सांगणार? आम जनतेला सांगाल की रमाईची क्रांती जर आपल्या लक्षात येत असेल त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाची क्रांती तुम्ही घडवा समाजाला घडवा समाजाला पुढे न्या. तर आपलं नाव काय? जीवन भालेराव. धन्यवाद साहेब. सर तुम्हाला कसं वाटतं आज या जयंतीमध्ये लोक भरपूर असं दिसतो त्याचा की उत्साह वाटतं का तुला कसं वाटतं? सर्वात पहिली गोष्ट तर आपण आमची याविषयी दखल घेतात आपले आभार. आज रमाईंची जयंती आहे. आज रमाबाई आंबेडकर नगरामध्ये नव्याने आलेल्या खूप साऱ्या लोकांना हेच माहिती नाही आहे की रमाबाई आंबेडकर कोण. तर ही जी भव्य प्रमाणामध्ये रमाईंची जयंती साजरी होते त्याच्याने रमाबाई आंबेडकर या बाबासाहेबांच्या अर्धांगिनी होत्या. त्यांनी त्यांच्यासाठी खूप कष्ट सहन केले. जे काही बाबासाहेब आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये रमाईंचा खूप मोठा वाटा आहे हे लोकांच्याही लक्षात येतं आहे. आणि आज रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एक प्रकारे दिवाळी साजरी केली जाते आणि हे वर्षानुवर्ष होत राहील. त्याचबरोबर आज सर्व कार्यकर्ते सर्व जनता एकत्र आलेली आपलं कुठलंही राजकारण बाजूला सारून आपली वेगवेगळी मंडळं एकत्र आलेली आहेत आणि यातून रमाबाई आंबेडकर नगरातला एकोपा वाढणार आहे. इथल्या वाईट गोष्टींवरती आपण लगाम लावणार आहोत आणि खूप चांगलं सुरुवात झालेली आहे एवढं मी बोलतो. धन्यवाद. आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष जो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला आहे त्या पक्षाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो संबंध रमाबाई नगरातील जनतेला मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जनतेला. जय भीम. धन्यवाद साहब. जैसा कि आपने देखा कि रथ यात्रा में काफ़ी उत्साह के साथ में थे और मैंने बातचीत भी किया जो रथ यात्रा में थे जो राजनीतिक भी समाज संगठक लोग थे उन्होंने काफ़ी उत्साह के साथ में अतः रमाई के बारे में कहा. जिस तरह माता रमाई बाबा साहब आम्बेडकर के अर्धांगिनी थी उन्होंने कदमों से कदम मिलाकर उनका साथ दिया था. आज उसी के तरह से आज देखा जा रहा है. आज रथ यात्रा में लोगों ने कदम से कदम मिलाकर रथ यात्रा निकाली गई और देखा जाए कि ये आज पूरे रमाबाई के गलियों में हर घरों में एक उत्साह दिया जा रहा है और लोगों में एक जागरूकता अभियान दिया जा रहा है. न्यूज़ सर्विस घाटकोपर मुंबई.